नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर बगरे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील, श्रीराम शेटे, आमदार सुनील भुसारा आदी उपस्थित होते। दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना भास्कर बगरे यांनी अधिक माहिती दिली। बघूयात सविस्तर। सगळ्यांच्या वतीनं भास्करराव बगरे सरांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या काँग्रेस आणि शिवसेनेच्या पाठिंब्याने अर्ज भरलेला आहे। आजपासून लढाईची सुरुवात झालेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पण या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या भागात जाण्याची संधी मला मागच्या काही काळात मिळाली आणि मला वाटतं की भास्कर बगरेंनी लढाई सुरू होण्यापूर्वी जिंकलेली आहे। एवढा प्रचंड उत्साह लोकांचा आहे। एक सरळ मार्गी सामान्य शेतकऱ्यांचा, सामान्य लोकांशी संपर्क ठेवणारा भास्कर बगरेच करते आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं यासाठी अर्ज भरलेला आहे। मी बाकीचे प्रश्न ज्यावेळी सभा होईल त्यावेळी सांगेन, पण मी एकाच मुद्द्यावर आज या ठिकाणी बोलेन। काल परवा केंद्र सरकारने गुजरात राज्याचा 2000 आताच थोड्या वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, शिवसेनेचे नेते आदरणीय संजय राऊत साहेब, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि मतदारांचा प्रचंड प्रतिसाद या उमेदवारीला माझ्या आहे। कारण एक जनसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून मला या निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळाली आणि एक शेतकऱ्यांचा पुत्र किंवा मतदारामधला उमेदवार म्हणून लोकांची मोठी पसंती माझ्या उमेदवारीला लाभत आहे आणि त्यामुळे स्वयंस्फूर्तीने लोक या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले। त्यामुळे प्रचंड प्रतिसाद मला लाभतोय। हा सर, समोरचा जो उमेदवार आहे तो माजी केंद्रीय आरोग्यमंत्री राहिलेला आहे, त्यांच्या विरुद्ध उभं राहणं एक आव्हान तुम्हाला काय वाटतं, ते पेलेल का? ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे, मतदारांनी हातात घेतलेली आहे। त्यामुळे समोर उमेदवार कोण आहे यापेक्षा त्यांनी मागच्या 5 वर्षात केलेलं काम आणि त्या कामावरती लोकांचा असलेला प्रचंड राग या निवडणुकीमध्ये दिसून येतोय आणि म्हणून धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक होते आणि मतदार राजा हा माझ्या पाठीमागे आहे। त्यामुळे माझा म्हणजे विजय होईल अशी मला खात्री आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।